चला श्री विठ्ठल मंडळी. आर्रा काय वळकट्या बसवल्यात बच्ची महाराजांनी. तर चला आजचा आपला परतीचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपल्या बघा मस्तपैकी सगळे जण रेडी आहेत आणि आपल्या गाडीमध्ये चक्क 12 वळकट्या आहेत. 12 वळकट्या 5-6 बॅगी मस्त बसलेल्या आहेत. मस्त प्रॉपरली एकदम सामान बसलंय गाडीमध्ये. तर चला जाऊया आपण आता माऊलींच्या मंदिराकडं, कारण की आता पालखी निघायला आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर चला जाऊया आणि तिथंच भेटू तुम्हाला. चला, ही आहे संस्थानची कमिटीची ट्रक इतर वारकऱ्यांसाठी वळकडे टाकण्याकरता. चला माझ्या माऊलींचा नगारा निघालेला आहे पुढं आणि माऊलींचा रथ सुरा एकदम सजलेला आहे अतिशय सुंदर. माऊलींचा सायरन झालेला आहे. आता माऊलींची पालखी एक थोड्या क्षणात प्रथामध्ये आरूढ होणार आहे. माऊली चला मंडळी, माझी माऊली निघालेली आहे. चला चला माऊली रथात आरूढ झालेले आहेत. आता माऊली तुमची पहिली परती आहे की नाही? तुम्हाला खूप छान अनुभव भेटेल. धनंजय महाराज तुमची पण पहिली परती, तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव भेटेल. अजून पहिली परती वाली माऊली महाराज आपली पण पहिली परती आहे. तुम्हाला सुद्धा फार छान अनुभव भेटेल. कुठे गेलं पांडू महाराज? पांडू महाराज इकडे या. आपली पहिली परती आहे. खूप छान अनुभव भेटेल, चांगला भजन ऐकायला भेटेल, फार श्रवण करा चांगलं बरं का? आहे की नाही? सांगायला पाहिजे. पहिली परती आहे चौघांचे नाही का? आपले हे झाले आता जुने, यांना आता दुसरा वर्ष आहे. गेल्या वर्षी रामकृष्ण हरी. चला तर माझी माऊली निघालेली आहे, रथामध्ये आरूढ झालेली आहे. आता आपण आपल्या नंबरला लागूया. चला 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 जाऊ चला जाऊ चला जाऊ चला. हो या चला. माझ्या चित्त तुझ्या पाया मिठी पडले पंढरीराया. माझ्या चित्त तुझ्या पाया मिठी पडले पंढरीराया. ऐशी कळवळ्या दिजाते करे लाभावी नसेती. या सुखाचा आनंदो नवर्णावे वाचे. या सुखाचा आनंदो नवर्णावे वाचे. नामदेव धनाबाई नामदेव धनाबाई नामदेव धनाबाई नामदेव धनाबाई. चला श्री विठ्ठल. आज आपला पंढरपुरातून परतीचा प्रवास सुरुवात आणि पंढरपुरातून निघाल्यानंतर पहिलाच विसावा माऊलींचा पहिलाच विसावा आहे. आणि कृष्ण महाराज देवचं बघतायत आपण इथून.
तर असाच आनंद आपण परतीचा उपभोगणार आहोत. तर आज काही नाही, आज संध्याकाळचं असं आज जवळच असं 5 किलोमीटर फक्त वाखरीला. उद्यापासून तो प्रवास होईल तर बाप एकच नंबर असणार आहे. आणि उद्यापासून तर खास प्रवास सुरू होणार आहे. तर चला आजचा विसावा घेऊया आणि घेऊया पुढं. श्री गुरु माऊली. भोंगा झालेला आहे, जायला लागेल. माऊली आता 2 कर्ण झालेले आहेत. 3रा कर्ण झाला का माझी माऊली लगेच हालते. त्या बैलांच्या कानामध्ये 3रा कर्ण एकदम परफेक्ट बसलेला आहे. 3रा कर्ण झाला का बैल लगेच धाव ठोकतात. झाला 3रा कर्ण, आता माऊली निघाली. विराजित वायना श्रीमुख आवडीने देव समचरणाची शोभा. येथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. येथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. हेचे कृपादान तुमचे मत मनबा तुकाराम. ग्रामपंचायत वाखरी येथे आज माझ्या माऊलींचा रात्रीचा मुक्काम पहिला. त्याला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तर अशा प्रकारे आपला आजचा पहिला दिवस परतीचा आहे की नाही. आणि परतीचा पहिला दिवस आपण मस्तपैकी एकदम पंढरपुरातून निघून आपण आलेलो आहोत वाखरी येथे. आणि वाखरीला येऊन आता आपण विसावलेलो आहोत. माऊली थांबलेली आहे इथं. द्विगुणित सोहळा असतो, म्हणजे तुकोबारांचा सोहळा पण इथंच असतो. तुकाराम महाराज पण इथंच बसलेला असतात. ते उद्या सकाळी दाखवेन मी तुम्हाला, उद्या सकाळी. तर आता पहिले चाललो आपण कशाला, प्रथनम भोजनम. तर आपण चाललो पहिले जेवायला. जेवूया, मग जेवल्यानंतर मग नंतर वळकड्या टाकूया, मग नंतर आपण जाऊया झोपायला. मग तुम्हाला शुभरात्री करू. काही बराच वेळ टेन्शन नका घेऊ. चला या जेवायला मंडळी. दाल भात लोणचा एकच नंबर. आपले आगरी पद्धतीचं एकदम जेवण जबरदस्त. कल्याणकर मंडळी इथं जेवण बनवत असतात सर्व वारकऱ्यांना. मोफत जेवण आणि पूर्ण परतीपर्यंत असतं. चला मंडळी. श्री विठ्ठल. तर सर्व मंडळी झोपलेली आहेत बरं का. जेवून 8 वाजता सगळी झोपलेत आणि लगेच आपल्याला 12ला उठायचं आहे. आणि 12ला उठून आपल्याला माऊली 2:30 वाजता निघते. मग आपल्याला 2 वाजेपर्यंत सर्व उरकायचं आहे, गाडीत सामान टाकायचं आहे. तर आजचा दिवस असाच आहे, खूप आनंदी आहे. उद्यापासून आपण जरा अजून काहीतरी चांगला प्रयत्न करू, काहीतरी करायचं. तर चला शुभरात्री. उद्या आपला प्रवास असणार आहे वाखरी ते वेळापूर. उद्या आपण वेळापूरला जाणार आहोत. वेळापूरला ओके ना. मस्त वेळापूरचा प्रवास. उद्या दुपारी आपण असणार आहे कुठं, भेंडी शेगाव. उद्या दुपारी भेंडी शेगाव, उद्या संध्याकाळी वेळापूर, असा उद्याचा प्रवास असणार आहे आपला. तर चला मंडळी शुभरात्री. भेटूया उद्या. रामकृष्ण.